आणि महाराष्ट्र आयसिस मॉड्यूल प्रकरणी एनआयए शुक्रवारी पुन्हा एकदा 20 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करणार आहे। गेल्या आठवड्यामध्ये एनआयएने ठाणे, कल्याण, भिवंडी, पडघा जवळच्या बोरिवली या गावामध्ये एकूण 44 ठिकाणी छापे मारले होते, ज्यामध्ये 15 जणांना अटक करण्यात आली होती। आता अटक केलेल्या आरोपींशी संबंधित नातेवाईक, त्यांच्या संपर्कातले या सगळ्यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं। शुक्रवारी पुन्हा 20 हून अधिक जणांना चौकशीसाठी हजर राहायला सांगितलंय। फैसल तांडेल आपले प्रतिनिधी या घटनेसंदर्भातली आणखी अपडेट आपल्याला देतील। फैसल, नक्कीच कविता, इसिस प्रकरणात गेल्या आठवड्यात एनआयएने 44 ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये छापेमारी केलेली आणि एकूण 15 जणांना या संदर्भात अटक केलेली होती। अटक केल्यानंतर काही जणांच्या घरी ज्या ठिकाणी छापेमारी केलेली त्यांना सोडण्यात आलेलं होतं आणि त्यांना सोमवारी एनआयएच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं। त्याप्रमाणे 20 हून अधिक लोक, ज्याच्यामध्ये बहुतेक जे अटक आरोपी आहेत त्यांचे नातेवाईक असतील किंवा त्यांच्याशी संबंधित लोक होते, यांची चौकशीसाठी त्यांना हजर राहण्यास सांगितलं होतं। मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना काय एनआयए कार्यालयात घेण्यात आलेलं नव्हतं आणि त्यांना संध्याकाळपर्यंत थांबून परत त्यांना शुक्रवारी एनआयएच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलंय। आपण जर पाहिलं तर पडगा गाव किंवा कल्याण आणि ठाण्यातले बहुतेक लोक आहेत यांना या चौकशीसाठी बोलवलंय आणि बहुतेक ह्या गावातील पडगा गावात जे आहेत ते अल शाम स्थापन करण्यात आलेलं होतं किंवा इसिसशी जे संबंध स्थापन झाले आहेत त्याच्या चौकशी पुढील करायची एनआयएला आणि त्या संदर्भात या सर्वांना चौकशीसाठी बोलवलंय। महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये आरिफ मजीद जे आहेत कल्याणमध्ये, जो 2014ला इराकला इसिस जॉईन करण्यासाठी गेला आणि तो भारतात परतल्यानंतर त्याला एनआयएने अटक करून तो बरेच दिवस तुरुंगात सुद्धा होता आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आलेली आहे। त्यांनी एबीपी माझ्याशी काही विदाऊट कॅमेरा बोललं असतं। त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की मला माझी पाठची जी इसिस संदर्भातली केसेस आहेत त्या संदर्भात मला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे आणि मला आता सध्या ह्या प्रकरणात माझा काही संबंध नाही अशी त्यांनी पुष्टी देतली। मात्र हे सर्व नातेवाईक जे आहेत ते काही संपर्कात होते किंवा त्यांच्या काही संबंध आहे, हे सर्व माहिती गोळा करण्यासाठी एनआयए जी आहे ती सखोल चौकशी करते आणि शुक्रवारी हे सर्व पुन्हा एनआयएच्या कार्यालयात हजर राहतील। कविता, फैसल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।